मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, राज्यभरात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट. पुढील 5 दिवसातील हवामानाचा सविस्तर आढावा. मे महिना संपायला आला असतानाच राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धडक दिली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी गंभीर इशारे जाहीर केले आहेत. कोकणात रेड अलर्ट, राज्यातील मध्यवर्ती आणि घाट भागात ऑरेंज अलर्ट, तर इतर भागांना येलो अलर्ट मिळाला आहे. केरळच्या सीमेवर मान्सूनची चाहूल लागली असून तो कधीही भारतात प्रवेश करू शकतो. हवामान खात्याने महाराष्ट्रात 20 ते 22 मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः 21 मे रोजी कोकणात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 20 मेमध्ये राज्यभरात ऑरेंज अलर्ट आहे. 21 मेला कोकणासाठी रेड अलर्ट हा देण्यात आला आणि 21 आणि 22 मेला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला आणि 23 मेला पावसाला थोडासा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर सारख्या घाटमाथ्यांवर 4 ते 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः 21 आणि 23 मे दरम्यान घाट भागात कमी दृश्यमानता, ओले व घसरडे रस्ते आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रेड अलर्ट 21 मेला कोकण किनारपट्टीत असणार आहे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये या जिल्ह्यात रेड अलर्ट वर्तवण्यात आला. तर ऑरेंज अलर्ट हा 20-22 मेला असणार आहे आणि यातील जिल्हे आहेत पुणे, सातारा, कोल्हापूर, घाटमाथा आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे हे देखील ऑरेंज अलर्टमध्ये असणार आहेत. पुढील 48 तासात राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. यामध्ये पुढचे जिल्हे येतात: पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. कोकण विभागात मुंबई, ठाणे, पालघर आणि मराठवाडा विभागात लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड. तर विदर्भ विभागात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ, भंडारा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. धन्यवाद.